संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या धम्मविचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिकांनो, धम्मदेशेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून या परिवाराच्या निमंत्रणावरून आम्ही आज आपल्यामध्ये उपस्थित आहोत, असा जनबंधू परिवार, आणि या परिवारामधीलच आपले तरुण प्रशिक, ज्याचा जन्मदिवस आज आहे, या जन्मदिवसाचं औचित्य साधून परिवाराने अथक परिश्रम करून, म्हणजे अनेक वेळेस फोन करून करून शेवटी आजची तारीख निश्चित झाली बघा, नाराज झाले नाही, तारीख पे तारीख सुरू होती, पण सरते शेवटी आजची तारीख निश्चित झाली आणि प्रशिकच्या जन्मदिवसाचं औचित्य सुद्धा आहे बघा। जन्मदिवसाचं औचित्य साधून जनबंधू परिवाराने आजचा हा पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा या प्रित्यर्थ मी विशेषतः जनबंधू परिवार आणि परिवारातील सर्व सदस्य, मित्रमंडळी, हितचिंतक या सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना आणि आशीर्वाद वचन अर्पण करतो। सोबतच ज्याचा जन्मदिवस आज आहे प्रशिकला सुद्धा जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे प्रशिक, तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। उपस्थितांनो, फार श्रद्धापूर्वक आपण या ठिकाणी स्थानापन्न आहात। मला वाटते काही जण बाहेर गावून सुद्धा आलेली आहेत। अनेक दिवसांपासून आपण यूट्यूबला भंतेजींची धम्मदेशना ऐकता, करुणानंद भंतेजींची धम्मदेशना असेल, धम्मबोधी भंतेजींची धम्मदेशना असेल, किंवा पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेशना असेल। आपल्यापैकी बरेचसे लोक भिक्खू संघाची धम्मदेशना यूट्यूबला ऐकतायत। काही महिला तर आल्या इतक्या प्रसन्न झाल्या, भंतेजी म्हणे आम्ही तुम्हाला आतापर्यंत केवळ यूट्यूबलाच बघितलं, यूट्यूबलाच ऐकत होतो, आज लाईव्ह म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला बघण्याची आणि प्रत्यक्ष तुमच्याकडून धम्मदेशना ऐकण्याची संधी उपलब्ध झाली म्हणे। या परिवाराचं लई मोठं पुण्य आहे म्हणे। कोणता? जनबंधू परिवार, की ज्यांनी आम्हाला इथे बोलवलेलं आहे। एकदा साधुवादाने जनबंधू परिवाराप्रती आपण मंगल कामना करावी, सोबतच टाळ्या वाजवून सुद्धा त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करावं। जनबंधू परिवाराप्रती खूप खूप मंगल कामना आहे की आज त्यांच्यामुळे आपल्याला एवढं मोठं महान पुण्य संपादित करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की या मानवी जीवनामध्ये
जेव्हा जेव्हा आपल्याला धम्म ऐकण्याची संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा आपण धम्म ऐकला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं समजलं की अमुक ठिकाणी धम्म परिषद आहे, अमुक ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आहे, अमुक ठिकाणी धम्माचे संस्कार होत आहेत, तर आपण वेळातला वेळ काढून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. धम्म ऐकला पाहिजे, धम्म समजून घेतला पाहिजे. कारण बांधवांनो, एक बौद्ध म्हणून जेव्हा आपण तथागतांनी सांगितलेल्या धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी धम्म सुद्धा नेहमी नेहमी ऐकला पाहिजे, धम्म समजून घेतला पाहिजे. आणि त्यासाठीच बघा, आपण श्रद्धापूर्वक इथे येऊन भिक्खू संघाकडून धम्मदेसना ऐकत आहात. असे अनेक लोक आम्ही पाहिले बरं, अनेक लोक बघितले की केवळ धम्मदेसना ऐकता ऐकता ऐकून 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 त्यांच्या जीवनामध्ये मूलाग्र बदल झाला. आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. अनेक लोक हिंसेच्या मार्गाने जात होते, धम्मदेसना ऐकता ऐकता त्यांनी तो मार्ग सोडला. अनेक लोक अकुशल मार्गाने व्यवहार करत होते, धम्मदेसना ऐकता ऐकता धम्म समजत समजत मनात परिवर्तन झालं, त्यांनी तो चुकीचा मार्ग सोडला. अनेक लोक तर आम्ही असेही बघितले की दारूच्या व्यसनी लागले होते, त्याच्यामुळे परिवाराची राख रांगोळी झाली, परिवार मातीमोल होण्याच्या तयारीमध्ये झालाय. दारूच्या व्यसनामुळं परिवाराची मातीमोल होण्याचे चान्स म्हणजे मातीमोल होणार होते. अशाही परिवारामध्ये भंतेजींच्या धम्मदेसना ऐकून 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 त्यांच्यामध्येही परिवर्तन झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. यामुळे आमचा हा ठाम विश्वास आहे, आमचा हा ठाम विश्वास आहे, कदाचित तुमचं पण कोणतं दुमत नसावं, की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये खूप मोठं बल आहे, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये खूप मोठी शक्ती आहे. जर एखादा पथिक म्हणजे जो या जीवनामध्ये अज्ञानपणामुळे दुखी झालेला आहे, त्याच्या अज्ञानपणामुळे त्याच्या अकुशल कर्मामुळे तो दुःखी जीवन जगत आहे, त्याचं मन असंयमित आहे, मन अशांत आहे, त्याचं मन बेचैन झालेलं आहे, बिचारा या जीवनामध्ये दुःख भोगत आहे. आमचा यावरती पूर्ण विश्वास आहे. जर त्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक जर पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेसना ऐकली, ऐकता 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 त्याच्या मनामध्ये बदल होतो, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. हे आम्ही विश्वासाला सांगतो. बघा, मग विचार करा की जर केवळ आजच्या काळामध्ये भंतेजींच्या धम्मदेसना ऐकून ऐकून जर आपल्यामध्ये बदल होत असेल, तर मग भगवान बुद्धांची देसना ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांच्यामध्ये क्षणार्धामध्ये परिवर्तन झालं असेल की नाही हो? क्षणार्धामध्ये. साहित्यामध्ये आम्ही असं वाचतो, असा उल्लेख आहे की केवळ भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबरच काही काही लोकांचं मत परिवर्तन झालं. पाहिल्याबरोबर म्हणजे बुद्धाची पर्सनॅलिटी, बुद्धाचं व्यक्तिमत्व एवढं म्हणजे प्रखर होतं बघा, एवढं तेजस्वी आणि एवढं विलोभनीय होतं भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व, की चालणारा व्यक्ती सुद्धा जर त्याने भगवान बुद्धांना पाहिलं ना तो लगेच थांबून जायचा, थांबलेला व्यक्ती लगेच खाली बसायचा, खाली बसल्याबरोबर गुडघ्यावर बसून असं छातीशी हात जोडायचा आणि भगवान बुद्धांना म्हणायचा की भगवान, आजपासून या क्षणापासून मला आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावं. बघा बरं, बुद्धाचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव किती मोठा प्रभाव आहे. भगवान बुद्धांच्या त्या ज्ञान बलाचा तो प्रभाव असतो. बघा, ज्ञान बलाचा प्रभाव. भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबरच जर एखादा व्यक्ती बदलतो, बुद्धाला शरण जातो, तर त्याने जर बुद्धाची देसना ऐकली, प्रत्यक्ष बुद्धापुढे बसून ज्याने भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकले, तर बघा बरं त्याच्यामध्ये किती मोठं परिवर्तन होईल, आहे की नाही? अशा अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे दुःखाच्या सागरामध्ये वाहत गेलेले होते. चिंचाना ते किसा असेल, किसा पटाचारा असेल, किंवा जिथं तो पुत्र मरण पावला ती कोण होती? काय
किसा गौतमी होती, पटाचारा आहे, जिचा जिचा परिवार मरण पावला, जे दुःखाच्या सागरात वाहत गेले होते, परंतु भगवान बुद्धांच्या सहवासामध्ये आले, भगवान बुद्धांकडून धम्म ग्रहण केला, सत्य जाणलं आणि दुःखामध्ये वाहत वाहत सुद्धा फक्त बुद्ध सहवासाने धम्म बलाने बघा ते पुन्हा स्थिर झाले, स्थितप्रज्ञ झाले आणि सुखपूर्वक जीवन जगू लागले. बांधवांनो, हे भगवान बुद्धांमध्ये असलेल्या बलाचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्म बलाचं फलित आहे बघा. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला धम्म ऐकण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण धम्म ऐकला पाहिजे, कारण हे बुद्धाचं बल आहे, बुद्धाचं त्या व्यक्तिमत्वाचं बल आहे बघा. काही काही ठिकाणी भगवान बुद्धांचा उल्लेख म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, बुद्धाची जी पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून कधी कधी बुद्धांच्या प्रित्यर्थ प्रशंसनीय शब्द सुद्धा साहित्यामध्ये आलेले आहेत. हे बुद्धांची प्रशंसा करणारे शब्द आहेत. बुद्धाला एखाद्या पशुची, एखाद्या प्राण्यांमध्ये असलेल्या गुणांची उपमा द्यायचे. जसं बघा, आपण बाबासाहेबांना सूर्य म्हणतो ना, कोणता सूर्य? प्रज्ञा सूर्य. सूर्याची उपमा देतो आपण बाबासाहेबांना. का बरं? कारण सूर्यामध्ये जसं तेज आहे तशा प्रकारचं ज्ञानाचं तेज, प्रज्ञेचं तेज बाबासाहेबांमध्ये होतो, म्हणून बाबासाहेबाला आपण त्या सूर्याची उपमा देतो. बांधवांनो, साहित्यामध्ये अनेक ठिकाणी भगवान बुद्धांना विविध तत्वांची उपमा देऊन भगवान बुद्धांमधल्या गुणांची प्रशंसा केलेली आहे. एक असाच भगवान बुद्धांच्या उपमेचा प्रश्न जो मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद आणि नागसेन भिक्षूंनी चर्चा दरम्यान सांगितलेला आहे. नागसेन भिक्षू आणि राजा मिलिंद यांच्यामध्ये प्रश्नोत्तरी झाली. जो ग्रंथ आपल्याकडे वाचायला उपलब्ध आहे, ज्याला मिलिंद प्रश्न म्हणतात. तर याच मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद उपमा प्रश्न भगवान बुद्धांना विचारतो, नागसेन भंतेजींना विचारतो की नागसेन भंते, तुम्ही असं म्हणता की ज्या कुणाला अरहंत व्हायचं आहे, ज्या कुण्या साधकाला अरहंत दुःखमुक्त व्हायचं आहे, त्याच्यामध्ये या तत्वांचे गुण असले पाहिजे, या पशूंचे गुण असले पाहिजे, या प्राण्यांचे गुण असले पाहिजे, निसर्गामध्ये असणाऱ्या विविध तत्वांचे विविध प्रकारचे गुण असले पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये राजा मिलिंदाने विचारलं कुणाला? नागसेन भिक्षूला. त्यामध्ये तुम्ही जर तो मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल उपमा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये त्या उपमा प्रश्नामध्ये राजा मिलिंदाने जवळपास या निसर्गातील विविध पशु, विविध प्राणी, विविध तत्वांचा उल्लेख करून जवळपास 104 तत्वांचा उल्लेख केला. आणि त्यांच्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत त्या गुणांची उपमा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राजा मिलिंदाने विचारली बघा. राजा मिलिंद विचारतो की भंते नागसेन, तुम्ही सांगताय की ज्या कोणा श्रावकाला अरहंत व्हायचा आहे तर त्याच्यामध्ये सिंहाचे 7 गुण असले पाहिजे. किती? सिंहाचे 7 गुण असले पाहिजे. तर बघा किती सुंदर पद्धतीने नागसेन भंतेजींनी एका आर्य श्रावकामध्ये किंवा एका आर्य श्राविकेमध्ये धम्म अनुयायामध्ये हे सिंहामध्ये असलेले 7 गुण कोणते आहेत की ज्या 7 गुणांना आपण ग्रहण केलं पाहिजे. त्या सिंहामध्ये, ज्याला आपण जंगलाचा राजा म्हणतो, ज्याला आपण प्राण्यांचा राजा म्हणतो, असा तो सिंह. स्वतः बघा, भगवान बुद्धांचा सुद्धा उल्लेख शाक्य सिंह करतात ना. तुम्ही जर साहित्याचे वाचन करणारे असाल तर बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्धांचा उल्लेख शाक्य सिंह म्हटलेला आहे. म्हणजे शाक्य कुळातला हा सिंह आहे. जसं सिंहामध्ये विविध प्रकारचे गुण असतात, विविध प्रकारचे बल असतात, त्याप्रमाणे विविध प्रकारचे गुण आणि विविध प्रकारचे बल भगवान बुद्धांमध्ये सुद्धा आहेत. बऱ्याच ठिकाणी बघा भगवान बुद्धांचा उल्लेख अशा पद्धतीने शाक्य सिंह म्हणून आलेला आहे. तर याच सिंहामध्ये असलेले 7 गुणांचा उपदेश नागसेन भंतेजींनी
राजा मिलिंदाला केलेला आहे. ते 7 गुण कोणते आणि त्या 7 गुणांच्या उपमेद्वारे त्या गुणांचं आपण कशा प्रकारे धम्मबोध घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये त्या गुणांचं कशा प्रकारे आचरण करावं या संदर्भातील एक छोटासा पण अतिशय महत्वाचा उपदेश आहे. राजा मिलिंदाने प्रश्न विचारला की सिंहामध्ये कोणते 7 गुण आहेत की ते 7 गुण आपण धारण केले पाहिजे. तर बघा नागसेन भिक्षू या प्रश्नाचं उत्तर देतात की राजा, सिंहामध्ये 7 गुण असतात. या 7 गुणांना प्रत्येक धम्म अनुयायाने आपल्यामध्ये धारण केले पाहिजे. कोणते ते 7 गुण आहेत? त्यापैकी जो पहिला गुण आहे बघा, राजा मिलिंदाला सांगतात नागसेन भंतेजी, राजा सिंहामध्ये जो पहिला गुण आहे, सिंह जो असतो हा सिंह स्वच्छ असतो. बघा सिंह जो आहे हा भुरकट रंगाचा असतो आणि जो स्वच्छ असतो. त्या सिंहाला स्वतःच्या शरीरावर कोणता डाग सहन होत नाही. तुम्ही जर कधी सिंह बघितला का? तुम्ही नाही बघितला असेल, तुमच्या नागपूरमध्ये महाराज बाग आहे असेल बघा, तिथे एखादा सिंह, आता सिंह बघा हाय हॅलो करा दुरूनच, पण त्या सिंहाकडे बघा. तो सिंह जो प्राणी आहे ना त्याच्यातला पहिला गुण आहे, सिंह जो असतो हा स्वतःला स्वच्छ ठेवतो. सिंहाला आपल्या शरीरावर कोणता डाग सहन होत नाही. बघा भुरकट रंगाचा जरी असला तो सिंह स्वतःला स्वच्छ ठेवतो. जर शरीरावर कोणता डाग आला असेल तर जिभेने चाटून चाटून, बघा जिभेने चाटून चाटून तो जो डाग नाहीसा करतो, स्वच्छ राहतो. बघा सिंह म्हणजे सिंहातला हा पहिला गुण आहे. या पहिल्या गुणाप्रमाणे नागसेन भंतेजी म्हणतात की ज्याप्रमाणे राजा सिंह हा स्वतःला स्वच्छ ठेवतो, स्वच्छता असणारा हा प्राणी आहे, त्याप्रमाणे प्रत्येक धम्म अनुयायाने आपल्या मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सिंहाचा हा पहिला गुण आहे. समजलं? सोपं आहे बरं. त्याप्रमाणे प्रत्येक धम्म अनुयायाने आपल्या मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मनाला स्वच्छ ठेवायचं म्हणजे कसं ठेवायचं? मनाला स्वच्छ ठेवायचं म्हणजे कसं ठेवायचं? तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मनाला घाण करणारे काही विकार आहेत. बघा जसं एखाद्या कपड्यावरती डाग पडला तर आपण निरम्याने साबणाने तो डाग स्वच्छ करतो, कपडा स्वच्छ करतो, तसंच या मनाला सुद्धा अस्वच्छ करणारे, मनाला खराब करणारे असे काही विकार आहेत. कोणते विकार आहे? तर भगवान बुद्ध सांगतात की मनाला खराब करणारा राग हा विकार आहे. ज्याच्या मनात राग हा विकार उत्पन्न झाला त्याचं मन खराब होते, त्याचं मन अस्वच्छ होते. ज्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला, हे विकार आहेत, द्वेष उत्पन्न झाला त्याचं मन खराब होते, त्याचं मन अस्वच्छ होते. ज्याच्या मनामध्ये लोभ किंवा मोह किंवा दुर्भावना उत्पन्न झाली, या विकारामुळे त्याचं मन अस्वच्छ होते, त्याचं मन खराब होते. तर बघा बुद्धाने विकार सांगितलेले आहे. तर आपलं कर्तव्य आहे की भगवान बुद्ध सांगतात की आपण धम्म अनुयायाने हे आपलं मानवी जीवन जगत असताना आपल्या मनाला स्वच्छ केलं पाहिजे. कोणाप्रमाणे? सिंहाप्रमाणे. जसं सिंह स्वतःला स्वच्छ ठेवतो, कोणता डाग पडू देत नाही, त्याप्रमाणे बांधवांनो, उपासक उपासिकांनो, आपण सुद्धा स्वतःच्या मनाला रागमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा स्वतःच्या मनाला द्वेषातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मोहातून दुर्भावनेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जर हे विकार तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही सुखीपूर्वक जीवन जगू शकत नाही. जगू शकता का हो? जर तुम्ही तुमच्या मनात अनेक राग भरून ठेवलेला आहे तर तो रागीट स्वभावाचा व्यक्ती सुखी कसा राहील? तुम्ही तुमच्या मनात खूप भयंकर असा द्वेष उत्पन्न करून बसलेले आहात तर द्वेषायुक्त चित्ताचा व्यक्ती सुखी कसा राहील, शांत कसा राहील? और मनामध्ये दुर्भावना भरलेली आहे, मनामध्ये कुविकार भरलेले आहेत, हे म्हणजे हा कचरा भरलेला, हे विकार भरलेले आहे. तर मला सांगा, असा कुविचाराने ग्रस्त चित्ताचा व्यक्ती सुखी कसा राहील, शांत कसा राहील? यासाठी
सिंहामध्ये असणारा हा पहिला जो गुण आहे तो आपण धारण केला पाहिजे. भगवान बुद्ध या उपमेला म्हणजे सिद्धांतिक पद्धतीने समजावून सांगतात की जो कोणी धम्म अनुयायी आहे, मग तो भिक्षू असो की भिक्षुणी असो, उपासक असो की उपासिका असो, त्या प्रत्येकाने आपल्या या जीवनामध्ये स्वतःच्या मनाला रागमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, मनाला द्वेषमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, मनाला स्वच्छ दुर्भावनेतून मुक्त करण्याचा प्रयत्न करावा, मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा हा पहिला गुण आहे सिंहामधला, जो प्रत्येक धम्म अनुयायाने धारण केला पाहिजे. त्यानंतर नागसेन भंतेजी दुसरा गुण सांगतात. राजा मिलिंद, राजा सिंहामध्ये हा दुसरा गुण आहे कोणता, तर नागसेन भंतेजी म्हणतात ज्याप्रमाणे सिंह आपल्या 4 पायांच्या साह्याने अत्यंत गतीने धावतो. कसं? एक सिंह आपल्या 4 पायांच्या साह्याने अगदी अधिकाधिक अत्यंत वेगाने धावतो, त्याप्रमाणे प्रत्येक उपासक आणि उपासिकेने आपल्या जीवनामध्ये 4 तत्वांच्या साह्याने धम्म मार्गाचं अनुक्रमण केलं पाहिजे. तुम्ही धावताना सिंह बघितला नसेल, पण मूव्हीज मध्ये बघितला असेल ना, व्हिडिओ मध्ये कसा पडतो बघा सिंह. त्याचे पाय मजबूत असतात, तो बलवान असतो ना, त्याच्या पायामध्ये बल असते बघा, आणि त्या 4 पायांच्या साह्याने बघा अत्यंत वेगाने जो धावतो, एवढा वेगाने धावतो त्याच्या समोर कोणती बाधा येत नाही बघा, अत्यंत वेगाने धावतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, नागसेन भंतेजी म्हणतात की ज्याप्रमाणे या 4 पायांच्या साह्याने तो सिंह अत्यंत वेगाने धावतो, त्याप्रमाणे उपासक आणि उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये या 4 तत्वांच्या साह्याने धम्म मार्गाचं अनुक्रमण करावं. कोणते 4 तत्व भगवानबद्दल शिकवलेले आहेत? तुम्ही सर्व उपासक उपासिका आहात, तुमच्या या दैनंदिन जीवनामध्ये या 4 तत्वांचं तुम्ही आचरण केलंच पाहिजे. जर या धम्म मार्गाचं अनुक्रमण म्हणजे या धम्म मार्गावर जर तुम्हाला कोणतीही बाधा येऊ न देता जर चालायचं असेल, म्हणजे मार्गक्रमण करायचं असेल, आचरण करायचं असेल, तर तुम्हाला भगवान बुद्धाने सांगितलेल्या या 4 तत्वांचं अंगीकार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यातील पहिलं तत्व आहे श्रद्धा. हे पहिलं तत्व सांगितलं श्रद्धा. दुसरं तत्व सांगितलेलं आहे दान. तिसरं तत्व सांगितलेलं आहे शील. आणि चौथं तत्व सांगितलेलं आहे प्रज्ञा. समजलं? हे 4 तत्व आहेत. या धम्म मार्गाला अनुसरण करण्यासाठी प्रत्येक उपासक उपासिकांनी श्रद्धावान बनूनच मार्गक्रमण करावं. बुद्ध धम्म संघावर तुमची नितांत श्रद्धा असली पाहिजे. या बुद्ध धम्म संघाखेरीज दुसरं तिसरं कोणतंच तुमचं श्रद्धास्थान नसलं पाहिजे. दररोज सकाळी उठता बरोबर हे शरणस्थान तुम्ही स्वीकार करा. उठता बरोबर नत्थी मे शरणंगय्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगल. असं पुन्हा 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 तुमच्या मनाला सांगा. याचं तुम्ही कंटेम्प्लेशन करा, चिंतन करा की बुद्ध धम्म संघाशिवाय माझी दुसरी कुठेही श्रद्धा नाही. मग कोणता तो दानव असो, देव असो, कोणता बाबा असो, कोणता बुवा असो, कोणावरही माझी श्रद्धा नसावी. केवळ 3 रत्नांवर तुमची श्रद्धा असावी. एवढंच काय, दैनंदिन जीवनामध्ये दुसरं तत्व तुम्ही दान कर्म सुद्धा केलं पाहिजे. आज बघा जनबंधू परिवाराने भिक्खू संघाला काय दान पुण्य केलं, अविस्मरणीय आमच्यासाठी आहे. अविस्मरणीय म्हणजे अविस्मरणीय मी यासाठी म्हणतो की ते सगळं बघितल्याबरोबर आम्हाला असं वाटलं सगळं मार्केट झालं की काय, सगळं मार्केटच. ते मला ते ब्लँकेट आणल्या, 3 मोठ्या मोठ्या ब्लँकेट्स पण आहेत, भिक्षा पात्र पण आणले, चिवर पण आणले, एवढे सारे फळं सुद्धा आणले, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स काय काय आणलं बघा. अविस्मरणीय बघा दान पुण्य त्यांचं. एकदा टाळ्या पण वाजवा, साधुवाद द्या बघा जनबंधू परिवारासाठी किंवा आमच्यासाठी तरी हे दान अविस्मरणीय आहे बघा. फार कमी लोक असे असतात, फार कमी उपासक असे असतात की जे म्हणजे मुक्त हस्ते
भिक्खू संघाला दान करतात, म्हणजे असं विचार करत नाही बस हे लोक जास्त होऊ लागलं कमी करायला, असं असं बिलकुल विचार करत नाही. मुक्त हस्ते दान करतात. त्यांची श्रद्धा असते भिक्खू संघावर. आम्ही बघितलं ताईकडे, ताईच्या परिवाराकडे आम्ही बालकांनी लक्ष दिलं. त्यांची भोजन वाढण्यापासून तर दान पुण्य करेपर्यंत त्यांची श्रद्धा आम्ही बघितली. बघा हे तत्व त्यांच्यामध्ये आम्ही बघितलं. बुद्धावर, धम्मावर, संघावर नितांत त्यांची श्रद्धा आहे बघा. म्हणून तर त्यांनी आम्हाला बोलवलं हो. आम्ही राहणारे औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. आम्ही आलो इथं बुटीबोरीमध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून. जर कोणी आम्हाला फोन केला म्हणते आमच्याकडे या ना म्हणते भोजनासाठी, बरं ठीक आहे ताई, येण्या जाण्याचा खर्च लागेल किती, आमचं ताई पेट्रोल गाडी तर आपली आहे, पेट्रोलचा खर्च लागेल किती म्हणते, 7,000 ते 8,000 रुपये खर्च येईल. अरे बापरे म्हणते खूप झाला म्हणे खर्च हा. काय करावं आता, येण्यासाठी तिकिटांचा खर्च असो, गाडीचा खर्च असतो ना, खर्च करावा लागतो बघा. परिवाराने खर्च केला, जनबंधू परिवाराने खर्च केला, भिक्खू संघाला दान पुण्य केलं. हे त्याच्या श्रद्धेचं लक्षण आहे बघा. एवढंच काय, त्यांनी असाही विचार केला की माझ्या पोराचा वाढदिवस आहे, केक आणायचा, केक कापायचा, चिवडा खायचा, बस झालं नाही. एवढ्या पुरतं त्यांची श्रद्धा नाहीये. त्यांचं पुण्य किती मोठं आहे बघा. त्यांचं पुण्य, आम्ही तर पुण्य करतोच, धम्मदेशना आम्ही ग्रहण करतोच, पण आमचे जे बांधव आहेत, भगिनी आहेत, समाज बांधव भगिनी, यांना सुद्धा भिक्खू संघाच्या दर्शनाचा लाभ घडला पाहिजे, त्यांचंही पुण्य झालं पाहिजे. तर बघा एवढा मोठा मंडप टाकला हो. भंतेजी म्हणजे आम्ही आल्याबरोबर करुणानंद भंतेजी म्हणले इथे काय धम्म परिषद आहे ती काय हो. एवढा मोठा मंडप आहे ना, एवढा मोठा स्टेज, एवढा मोठा मंडप, जणू काही धम्म परिषद घेतली की काय असंच वाटते बघा. ही त्यांची श्रद्धा आहे बघा, हे तत्व त्यांच्यामध्ये आहे. बांधवांनो हे खूप शिकण्यासारखं आहे. जसं सिंह आपल्या 4 पायांच्या साह्याने धम्म मार्गाचं अनुक्रमण करतो, प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी दैनंदिन जीवनामध्ये, बरं दैनंदिन जीवनामध्ये रोज या 4 तत्वांचं पालन करावं. पहिलं तत्व कोणतं? श्रद्धा. बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा ठेवा. दुसरं दान पुण्य करा. असं एकही दिवस जाऊ नये, एकही दिवस की ज्या दिवशी तुम्ही दान केलं नसेल. फूल नाही, फुलाची पाकळी दान करा, पण रोज तुमच्या हस्ते काहीतरी दान पुण्य घडलंच पाहिजे. अन्नाचं दान करा, पाण्याचं दान करा, काहीतरी किंवा शब्दांचं दान करा, दान पुण्य घडलं पाहिजे. आणि तिसरं तत्व शील आहे. शीलवान बनण्याचा प्रयत्न करा. धम्म मार्गासाठी फार महत्वाचा आहे. शीलवान बना. रोज पंचशिलेचं पालन करा. पौर्णिमेला, अमावशेला, चतुर्दशीला आणि दोन्ही अष्टमीला अष्टशील उपोत्सव व्रताचं पालन करा. आणि या सोबत सोबत स्वतःला शीलवान तर बनवाच बनवा, पण स्वतःला प्रज्ञावान पण बनवा. स्वतःला प्रज्ञावान बनवा, शहाणं बनवा. शहाणं म्हणजे ते नाही बरं, लई शहाणा झाला का असं ते शहाणं नाही. शहाणं म्हणजे विजडम. आपल्यामध्ये विजडम वाढवा. चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे समजून सुबुद्धी असली पाहिजे आपल्याकडे. काय केल्याने माझं भलं होईल, काय केल्याने माझी अधोगती होईल हे आपल्याला समजलं पाहिजे. श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, सम्यक दृष्टी काय आणि मिथ्या दृष्टी काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला विशेष सांगणं असेल बघा, तुम्ही प्रज्ञा विकसित करा, प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याही लोकांमध्ये बघा बाबा बुवाचे जन्म झाले, एकच बाबा तुमच्या बाजूला येऊन बसला बघा. लोक सगळे प्रज्ञाहीन होत चाललेले आहेत, अंधश्रद्धाळू होत चाललेले आहेत आणि बाबा बुवाच्या नादी लागले बघा. आपण तरी त्या रांगेत जाऊ नये. प्रज्ञावान बना, प्रज्ञावान बना आणि स्वतःला समजून सांगा की बुद्ध धम्म संघाशिवाय माझा दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. बुद्ध हाच माझा दुःख मुक्तीचा मार्गदाता आहे, धम्म हाच माझा कल्याणाचा मार्ग आहे आणि पूजनीय भिक्खू संघ माझा कल्याण मित्र आहे. असं पुन्हा पुन्हा सांगा. हे 4 तत्व तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणामध्ये आणा. सिंहाचे जसे 4 पाय असतात, या 4 पायांच्या साह्याने तो जलद वेगाने धावतो, कोणती बाधा येत नाही. तुम्ही सुद्धा उपासक उपासिकांनो आपल्या जीवनामध्ये श्रद्धावान बना,
दान पुण्य करा, शीलवान बना आणि प्रज्ञावान बना. या 4 तत्वांना धारण करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा. त्यानंतर नागसेन भिक्षू राजा मिलिंदाला पुढचं तत्व सांगतात. राजा, सिंहामध्ये हा 3रा गुण आहे. 3रा गुण कोणता? की सिंहाचं जे शरीर असते ना, सिंहाचं शरीर अत्यंत विलोभनीय आयाळ असते बघा. त्याला आयाळ म्हणतात. मराठीमधला एक शब्द आहे आयाळ. म्हणजे त्याची शरीराची जी ठेवण असते बघा, अगदी भारदस्त छाती असते बघा, भारदस्त छाती. त्याचा चेहरा अत्यंत प्रखर दिसतो बघा, त्याचा चेहऱ्याचे हावभाव अत्यंत प्रखर दिसतात. भारदस्त छाती असते, त्याचा जो खांदा असतो भारदस्त असतो, त्याची चालण्याची ढब बघा अत्यंत भारदस्त असते. म्हणजे त्याला आयाळ असं म्हटलेलं आहे. तर याच्यात सांगितलेलं आहे की राजा, ज्याप्रमाणे या 3रा गुण आहे, ज्याप्रमाणे सिंह हा अत्यंत विलोभनीय आयाळ प्राप्त केलेला असतो, त्याप्रमाणे प्रत्येक धम्म अनुयायाने शीलरूपी आयाळ आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणता आयाळ? शीलरूपी. आता काही लोक बघा स्वतःच्या शरीराला किती टापटीप ठेवतात हो. रोज आंघोळ करतील, काय ते मेकअप करतील, स्वच्छ म्हणजे भारदरी असे कपडे पण घालतील. कशासाठी? की मी 4 लोकात गेल्यानंतर मी भारदस्त दिसलो पाहिजे, सिंहासारखा दिसलो पाहिजे, आहे की नाही? मी भारदस्त दिसलो पाहिजे. पण या ठिकाणी तत्व कोणतं सांगितलेलं आहे? केवळ वर करणी. म्हणजे वर करणी लोक आपल्याला चांगले कपडे घातलेले दिसतात. वर करणी लोक आपल्याला सोनं चांदी दागिने घातलेले दिसतात. वर करणी लोक टाय कोट सूट बुटामध्ये दिसतात बघा. परंतु खरं पाहता हे वर करणे आपल्याला दिसते, पण आंतरिक जर पाहिलं ना की लोक सुखी नसतात बघा. केवळ देखावा करतात की आम्ही बघा आमची आयाळ, म्हणजे आमचं व्यक्तिमत्व बघा आयाळ बघा म्हणतात की ते भारदस्त आहोत. पण खरं पाहिलं ना आंतरिक दृष्ट्या ते पण लई दुखी असतात हो, लई दुखी असतात. हा वरवरचा देखावा आहे, हा देखावा काही कामाचा नाही आहे. यासाठी आपल्याला हे वरवरचं आयाळ म्हणजे वरवरचं जे आहे ना, यापेक्षा आंतरिक सुखी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आंतरिक आयाळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे सिंहाचं जे शरीर आहे अत्यंत विलोभनीय असते, त्याप्रमाणे उपासक आणि उपासिकांनी, भिक्षू आणि भिक्षुनींनी सुद्धा आपल्याला शीलरूपी आयाळाने पूर्ण केलं पाहिजे, संपन्न केलं पाहिजे बघा. तर ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी भिक्षुनीकरिता दशशील सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे उपासक आणि उपासिकांसाठी सुद्धा पंचशील सांगितलेलं आहे. दैनंदिन जीवनात तुम्ही पंचशील पालन करा. आताच मी तुम्हाला सांगितलं, दर महिन्याला किमान 4 दिवशी, कोणते दिवस? पौर्णिमा, चतुर्दशीचा दिवस सांगितलेला आहे. अमावस्येचा दिवस नाही सांगितलेला आहे. कोणता दिवस आहे? चतुर्दशी, म्हणजे 14वा दिवस. जसं 11ला पालीमध्ये एकादशी म्हणतात, 12ला द्वादशी म्हणतात, 13ला त्रयोदशी म्हणतात, तसं 14ला म्हणतात चतुर्दशी, म्हणजे अमावस्येचा अगोदरचा दिवस. तेव्हा चंद्राची छोटीशी अशी बारीक कोर असते बघा, चंद्र नाहीसा झालेला नसतो, चंद्राची थोडीशी कोर असते, तो चतुर्दशीचा दिवस. आणि 2 अष्टमी, अशा 4 दिवशी अष्टशील उपोषित व्रताचंही पालन केलं पाहिजे. आणि या सोबत आणखीन एक शील सांगितलेलं आहे उपासक उपासिकांसाठी सुद्धा, अनागारिका दशशील सांगितलेले आहेत. दशशील म्हणजे ज्यांना उपासक उपासिका ज्यांना वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये जसं आपले भंतेजी 10 शिलांचं पालन करतात, आपल्या भिक्षुणी 10 शिलांचं पालन करतात, पण मला काही शिरोमुंडन करायचं नाही, म्हणजे डोकं केस काढायचे नाही, काशा वस्त्र पण धारण करायचे नाही, पण मला 10 शिलांचं पालन करायचं आहे. तर अशांसाठी सुद्धा अनागारिका दशशील भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. आम्ही याच वर्षी वर्षावासामध्ये विशेषतः महिलांसाठी, औरंगाबाद जिथे आम्ही राहतो, विशेष करून फक्त महिलांसाठी आम्ही 1 दिवसीय अनागारिका दशशील शिबिराचं आयोजन केलं होतं. भरपूर महिलांनी सहभाग घेतला. अगदी सकाळच्या प्रहरामध्ये आम्ही त्यांना त्रिशरण
आणि दसशील प्रदान केले. दिवसभर आर्यमौनचं सर्वांनी पालन केलं. दिवसभर धम्मदेसना, प्रवचन, ध्यान, मंगलमिती संस्कार झाले. एवढा छान लाभ झाला बघा सर्व महिलांना. हे सुद्धा एक महत्वाचं शील आहे. एकंदरीत म्हणजे बुद्धा या उपमेमध्ये सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे सिंह आपल्याला म्हणजे ते विलोभनीय आयाळ असते, अत्यंत विलोभनीय त्याचं शरीर असते, त्याप्रमाणे शील पालन करून आपण स्वतःला विलोभनीय असा आयाळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सिंहामध्ये असलेला तिसरा गुण आहे. त्यानंतर पुढे म्हणतात, नागसेन भंतेजी म्हणतात चौथा गुण सिंहाचा की सिंह हा स्वतः बलवान असतो. सिंह बलवान असतो ना, म्हणून तर त्याला जंगलाचा राजा म्हणतात, प्राण्यांचा राजा म्हणतात. बलवान असतो कारण त्याचं एवढं बल दुसऱ्या कोणत्याच प्राण्यामध्ये नसते. तर नागसेन भंते सांगतात या उपमेद्वारे की ज्याप्रमाणे सिंह हा शरीराने अत्यंत सुदृढ आणि बलवान असतो, त्याप्रमाणे प्रत्येक धम्म अनुयायाने सुद्धा आपल्या मनाला बलवान बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा बांधवांनो, हे आपलं मानवी जीवन आपण जगतोय. या जीवनामध्ये कधी कधी प्रिय प्रसंग होतात, तर कधी कधी अप्रिय प्रसंग पण ओढावतात ना. होते की नाही कधी कधी असं? त्यावेळी मन कमजोर पडते, मन कमजोर होते बघा. आणि जर मन कमजोर असेल तर तुमच्या जीवनात जर एखादी अप्रिय घटना घडली तर तुम्ही त्या अप्रिय घटनेला सामोरे कसं जाल? तो काही लोक तर आम्ही असंही बघितलेले आहे की छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांचं मन कमजोर होते बघा. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही ते लोक नाराज होतात, बेचैन होतात. तर अशा प्रसंगी जर आपणही आपल्या मनाला बेचैन केलं, व्याकुळ होत असेल, तर आपण आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन कसं जगाल? त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की स्वतःच्या मनाला त्या सिंहाप्रमाणे बलवान बनवा. जर तुमच्या मनामध्ये एखादा विकार जर उत्पन्न झाला तर मनाला कमजोर होऊ देऊ नका. समजलं? मनाला कमजोर होऊ देऊ नका, मनाला डामाडोल होऊ देऊ नका, वीक होऊ देऊ नका. मनाला स्थितप्रज्ञ ठेवा, मनाला स्थितप्रज्ञ ठेवा. एवढं बलवान बनवा तुमच्या मनाला बांधवांनो. हा सिंहामधला चौथा गुण आहे. अशा प्रकारे सांगतात. पुढे नागसेन भंते म्हणतात की हा पाचवा गुण आहे बघा, अतिशय महत्वाचा, की सिंह ज्या ठिकाणी पंजा मारतो तिथेच खातो. समजलं? ज्या ठिकाणी पंजा मारतो ना, ज्या पण शिकारीवर पंजा मारला त्याच्या तिथेच झडप मारतो आणि तिथेच बघा तो बसून खायला सुरुवात करतो आणि खातो बघा. खातो पण असं खातो की मी खूप काही मोठा आहे म्हणून नाही, तर जेवढं पोटाला लागते ना, हा सिंहातला फार महत्वाचा गुण आहे. तो पोटाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खातो, बाकीचं सोडून देतो बघा. तुम्ही जर कधी ते कोणतं ॲनिमल प्लॅनेट चॅनल तुम्ही बघितलं ना, हे दाखवलेलं आहे. सिंह पोटभर खाईल किंवा पोटात जेवढं आवश्यक आहे तेवढंच खाईल, त्याला संग्रह करून ठेवत नाही, खातो निघून जातो बघा. तर भगवान बुद्ध काय शिकवते या तत्वाला अनुसरून? ज्याप्रमाणे एक सिंह शिकार करतो, पंजा मारून जिथे असेल तिथे खातो, समाधानी होतो आणि तिथून निघून जातो बघा, त्याप्रमाणे उपासक उपासिकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये समाधानी होऊन जीवन जगलं पाहिजे. त्या सिंहाप्रमाणे समाधानी होऊन जीवन जगलं पाहिजे. कारण बुद्धाचं एक वचन आहे, संतुष्टी परमं धनं. कारण बघा, या संसारिक जीवनामध्ये संतुष्ट राहणं, समाधानी राहणं किती महत्वाचं आहे. एकतर बघा, अनंत इच्छा असतात या सांसारिक जीवनामध्ये, असतात की नाही हो? एक इच्छा पूर्ण झाली रे झाली, तिच्या माग दुसरी इच्छा आहे, तिच्या माग तिसरी इच्छा आहे, तिच्या माग पाहता अरे इच्छेची अशी रांग लागलेली आहे. इच्छा कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे इच्छा पूर्ण होतात, इच्छा कधी संपत नाही बघा. एका मागोमाग एक इच्छा सुरूच आहेत. मरता समय सुद्धा एखादा व्यक्ती बघा, आता मरणाला टेकलेला आहे, मरणार आहे, तेव्हा आपण काय म्हणतो तो, अरे आता मरतोय मी, माझी एक इच्छा तशीच राहिली. म्हणजे काय, तो आता मरणार आहे
त्या मरण्याची भीती नाही, अरे माझी इच्छा पूर्ण व्हायची राहिली, नातवाचं लग्नच करायचं बाकी राहिलं, अमुक राहिलं, तमुक राहिलं, ढमुक राहिलं. किती इच्छा असतात या संसारिक जीवनामध्ये. म्हणजे माणूस सर्व काही असूनही असमाधानी असल्याचं आम्ही पाहतो. गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, नौकर चाकर सर्व काही आहे बघा, अन्न वस्त्र निवारा सर्व काही आहे, तरी पण लोक असमाधानी आहेत की नाही? असंतुष्ट आहेत बघा, असमाधानी आहेत, आणि त्यामुळे ते लोक अशांत राहतात. अशांत राहतात बघा. म्हणजे विचार करा की ज्या लोकांकडे सगळं काही आहे पण तरी ते लोक असमाधानी आहेत, तर ते त्यांचं दुःख नाही का हो? सगळं काही असूनही ते जर दुःखी आहेत तर त्यांनी स्वतःचं चिंतन करायला पाहिजे की माझ्याकडे सर्व प्रकारची भौतिक संपदा आहे तरी पण मी अशांत का आहे, मी असमाधानी का आहे, मी असंतुष्ट काय आहे, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे एक सिंह जेवढं पोटाला आवश्यक आहे तेवढं खातो आणि समाधानी होऊन जीवन जगतो, दुपारी आपल्या गुहेत जातो, दिवसभर शांत चित्ताने आराम करतो, कोणाला डिस्टर्ब करत नाही, खातो आणि झोपतो. आपल्याकडे उलटच झालेलं आहे. झोपण्यासाठी आपल्याकडे स्लीप वेलचे मटेरियल्स आहेत. 20,000ची गादी, 25,000ची गादी आहे, पण शांत चित्ताने झोपच लागत नाही. लागते का? खाण्यासाठी सगळं काही आहे, काजू बदाम खारका किसमिस संडे मंडे अंडे सगळंच आहे, पण खाण्यामध्ये मन नाही बघा, खाण्याचं सुख नाही. घालण्यासाठी सगळे प्रकारचे भरभरीत कपडे आहेत पण त्या कपड्याचं सुख नाही. फिरण्यासाठी गाडी आहे पण गाडीचं सुख नाही बघा. भरपूर पैसा आहे पण तरी पैशाचं सुख नाही. का बरं हो? कारण एवढं सर्व असूनही आपण समाधानी झालेलो नाही. म्हणून बांधवांनो, बुद्धाचे वचन लक्षात ठेवा, संतुष्टी परमं धनंग आहे. संतुष्ट होऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बरं, याचा अर्थ असा नाही बरं की जैसा है वैसा ही रखो, तसंच राहा, कारण भंतेजी म्हणतात म्हणून. तसा अर्थ समजू नका. एक जर गरीब असेल तर त्या गरीबाने आपली गरिबी दूर करायला पाहिजे, हे सुद्धा बुद्ध शिकवतात. त्याने पैसा कमवला पाहिजे, त्याने धन दौलत कमवली पाहिजे, त्याने सर्व प्रकारच्या भौतिक साधनांना सुद्धा कमवलं पाहिजे. पण कसं कमवा, पण समाधानी होऊन जीवन जगा. माझ्याकडे खायला नव्हतं, आज माझ्याकडे खायला आहे, समाधान माना. माझ्याकडे अगोदर वस्त्र नव्हते, आज माझ्याकडे वस्त्र आलेले आहेत, समाधान माना. माझ्याकडे राहायला घर नव्हतं, आज माझ्याकडे चांगलं घर आहे, समाधान माना. हे समाधान तत्व तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंगीकार केला पाहिजे. नागसेन भंतेजी म्हणतात की राजा, हे 5वं तत्व आहे की ज्याप्रमाणे सिंह पंजा मारून जिथे शिकार मिळाली तिथे खातो, पोट भरतं, समाधानी होतो, बाकीचं सोडून देतो, जाऊन शांत चित्ताने आराम करतो, त्याप्रमाणे प्रत्येक उपासक आणि उपासिकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये समाधानी होऊन संतुष्ट होऊन जीवन जगलं पाहिजे. हे फार महत्वाचं तत्व आहे जे तुम्ही सर्वांनी धारण करावं. त्यानंतर नागसेन भिक्षू सांगतात की सिंहामधला हा 6वा गुण आहे कोणता? की सिंह कधीही मांसाचं किंवा अन्नाचं संग्रह करून ठेवत नाही. हे सुद्धा विशेष आहे बघा. शिकार करतो, पोट भरून खातो, पण असा विचार करत नाही की अरे आता उद्या पण मला भूक लागणारच आहे, हे सांभाळून ठेवतो, उद्या खातो, असं संग्रह करून ठेवत नाही बघा. संग्रहकृती नाहीये. अन्न जो संग्रह करून ठेवत नाही, म्हणजे सिंहामधला सगळ्यात चांगला गुण आहे बघा, तो संग्राहक नसतो. आपल्याकडे उलटच आहे. काय? आपल्याकडे येऊ द्या म्हणतो आपण, फक्त येऊ द्या, येऊच द्या म्हणतो आपण, असेल तर येऊ द्या. संग्रह वृत्ती वाढलेली आहे बघा. काही काही लोक या संग्रह वृत्तीमुळे सुद्धा दुखी आहेत. दान पुण्य करण्याची मनाला हौस नाहीये, भरपूर काही आहे, संग्रह भरपूर केलेला आहे, पण त्याचा लाभ कसा घ्यावा, त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांच्या त्या संग्रह वृत्तीमुळे बघा ते लोक दुखी आहेत. कधीतरी चित्तामध्ये दान करण्याचा विचार उत्पन्न होत नाही.
कधीतरी चित्तामध्ये आपल्याकडे जे एवढा मोठा संग्रह आहे, पैसा असो, जे काही भौतिक संपदा आहे, जे आपण संग्रह करून ठेवलेला आहे, त्या संग्रह वृत्ती मागे भगवान बुद्ध म्हणतात लोभ दडलेला असतो बघा, लोभ. आणि या लोभ प्रवृत्तीमुळे लोक संग्रह करतात. येऊ द्या म्हणतात, येऊ द्या, संग्रह करतात, कपड्यांचा संग्रह करतात. हो, कपडे कुजत कुजत चाललेले आहेत. कपड्याला ते काय म्हणतात, ते काय म्हणतात, लागते ना ते, झीज होऊ लागली कपड्याची झीज होऊ लागलेली आहे, कपड्याचा वास सुटत आहे. पण तरी येऊ द्या म्हणतो आपण, तरी येऊ द्या. घरामध्ये गव्हाचे पोते भरले, तांदळाचे पोते भरले, तरी येऊ द्या. ते तांदूळ खराब होत चाललेला आहे, गहू खराब होत चाललेला आहे, संग्रह वृत्ती वाढत चाललेली आहे, दान पुण्य करण्याची वृत्ती नाही आहे. भगवान बुद्ध म्हणतात असा व्यक्ती जर चित्तामध्ये लोभ उत्पन्न करतो आणि जीवनामध्ये संग्रह वृत्ती वाढवतो, संग्रह करत राहतो, पण त्याचा उपभोग घेत नाही, दुसऱ्यांना सुद्धा त्याचा उपभोग घेऊ देत नाही, समाजाच्या हितासाठी त्याचं दान करत नाही, तो व्यक्ती सुद्धा दुखी राहतो बघा. म्हणून बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये संग्राहक वृत्ती किंवा लोभ चित्तवृत्ती वाढवू देऊ नका. त्या लोभाला जर जिंकायचं असेल तर दान पुण्य करा. समजलं तुम्हाला? दान पुण्य कशासाठी आहे? आपला लोभ जिंकण्यासाठी आहे. म्हणून नेहमी दान पुण्य करत चला आणि संग्राहक वृत्तीला दूर करून आपल्या चित्ताला दानवान बनवण्याचा प्रयत्न करा. बघा, याच्या सांगितलेला हा सर्वात महत्वाचं तत्व आहे. एक सिंह अशा प्रकारे संग्राहक वृत्ती ठेवत नाही, तो त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये संग्राहक वृत्तीला वाढू न देता, लोभ प्रवृत्तीला वाढू न देता दानशूर बनण्याचा प्रयत्न करावा. हे दानशूर बनणे हे जे तत्व आहे हे आपण धारण केलं पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचं आणि 7वं तत्व या ठिकाणी शिकवलेलं आहे, फार महत्वाचं आहे. नागसेनपंथी शिकवतात की राजा, ज्याप्रमाणे सिंह शिकार मिळाली म्हणून अधाशाप्रमाणे खात नाही किंवा शिकार मिळाली नाही तरी नाराज होत नाही. फार महत्वाचं तत्व आहे हे. म्हणजे एखाद्या सिंहाला जर शिकार मिळाली नाही तर तो नाराज होत नाही बघा, किंवा जर शिकार मिळाली ना तर असं अधाशाप्रमाणे खाती सुटत नाही. हा सिंहातला गुण कोणता आहे? सिंहातला हा संयमाचा गुण आहे. संयम म्हणजे तो चंचल होऊ देत नाही स्वतःला, तो स्वतःला कमजोर होऊ देत नाही, स्थित प्रज्ञ राहतो. तसंच या मानवी जीवनाचा आहे बघा. हा गुण आपण धारण केला पाहिजे. म्हणजे कधी जीवनामध्ये सुख असते तर कधी जीवनामध्ये दुःख पण येते बघा. कधी कधी जीवनामध्ये आपली हार होते तर कधी कधी आपली जय सुद्धा होते. कधी कधी बघा आपली निंदा पण करतात लोक, तर कधी कधी आपली स्तुती पण करतात. कधी कधी बघा आपल्याला खूप मोठा लाभही घडतो, तर कधी कधी आपली हानी होते, लॉसही होतो बघा. याला लोकधर्म म्हटलेला आहे. हे लोकधर्म आहेत. सकाळी झोपेतून उठल्यापासून दिवसभर अगदी झोपेत सुद्धा हे लोकधर्म आपल्या मनाला आघात करत राहतात. तर बघा, सुख आलं म्हणून अहंकारात जाऊ नका, किंवा जर दुःख आलं असेल तर स्वतःला कमी समजू नका. जर तुमची जर निंदा केली तर निंदा केल्यामुळे मनाला कमजोर होऊ देऊ नका. किंवा जर कोणी तुमची खूप स्तुती केली भरभरून तर असं स्वतःला अहंकारात, म्हणजे असं तोऱ्यामध्ये काही काही लोक असं अहंकारात जाऊ देऊ नका. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी हानी झाली असेल, हार मानू नका बघा, कमीपणा मानू नका. किंवा जर तुमच्या जीवनात खूप मोठा तुम्हाला लाभ झाला असेल तर लाभामध्ये स्वतःला अहम भावनेत जाऊ देऊ नका. बांधवांनो, ज्याप्रमाणे सिंह शिकार मिळाली किंवा शिकार नाही जरी मिळाली तरी तो संयमित राहतो, स्थितप्रज्ञ राहतो, त्याप्रमाणे प्रत्येक उपासक आणि उपासिकेने आपल्या जीवनामध्ये सुख असो की दुःख असो मनाला स्थितप्रज्ञ ठेवा. हार असो की जीत असो मनाला स्थितप्रज्ञ ठेवा. प्रॉफिट असो की लॉस असो मनाला कमजोर होऊ देऊ नका, स्थितप्रज्ञ ठेवा.
आणि अशा पद्धतीने हे जीवन जगत असताना स्वतःच्या मनाला स्थितप्रज्ञ बनविण्याचा. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? चांगलं असो की वाईट असो, सुख असो की दुःख असो, मनाला कमजोर होऊ देऊ नका, मनाला असं डामाडोल होऊ देऊ नका, वीक होऊ देऊ नका. मनाला बलवान बनविण्याचा प्रयत्न करा, मनाला स्थित प्रज्ञ बनविण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. असे हा सिंहामध्ये असणारा 7वा गुण आहे, तो गुण आपण सर्वांनी धारण केला पाहिजे. तर बघा, राजा मिलिंदाने हा प्रश्न विचारला होता की एका आर्य श्रावकाला, एका आर्य श्राविकेला, एका धम्म अनुयायाला अरहंत बनण्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सिंहाचे कोणते 7 गुण आहेत? तर बघा, हे ते 7 गुण आहेत. या 7 गुणांचा अंगीकार प्रत्येक धम्म अनुयायाने केला पाहिजे. जो कोणी धम्म अनुयायी सिंहामध्ये असलेल्या या 7 गुणांचा अंगीकार करतात आणि त्याला समजून घेतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच कोणतं दुःख येत नाही. किंवा दुःख जर आलं असेल ना, तर त्याचं मन एवढं बलवान असते, त्या दुःखाला तो सामोरे जाऊ शकतो, त्या दुःखाला तो सामना करू शकतो. म्हणून बांधवांनो, सिंहाप्रमाणे बना. सिंहाप्रमाणे बना म्हणजे काय? या 7 गुणांचं, सिंहामध्ये जे 7 गुण सांगितलेले आहे, त्या 7 गुणांना धारण करा. त्या 7 गुणांचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करा. अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा हा उपमा प्रश्न नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदला सांगितलेले आहे. आणखी बरेचसे तत्व आहेत. जर तुमच्याकडे मिलिंद प्रश्न ग्रंथ असेल आहे ना, आहे की नाही, तर मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचा. त्यामध्ये उपमा प्रश्न आहे आणि त्यामध्ये जवळपास 104 पशु, प्राणी आणि विविध नैसर्गिक तत्वांच्या विविध सद्गुणांचा उल्लेख राजा नागसेन भंतेजींनी केलेला आहे. तर यापैकी हे सिंहामध्ये असणारे हे 7 गुण आहेत. तर उपासक उपासिकांनो, आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्या सुखासाठी, आपल्या सर्वांच्या मांगलिकाकरिता नागसेन भंतेजींनी सांगितलेले जे तत्व आहे, हे 7ही तत्व म्हणजे सिंहाचे 7 गुण आपण दैनंदिन जीवनामध्ये धारण करावे, त्याचं नित्य नियमाने आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी मी पुनश्च एकदा ज्या परिवाराने आम्हाला इथे निमंत्रित केलेला आहे, जनबंधू परिवार, या परिवाराबद्दल सुद्धा आम्ही मंगल कामना अर्पण करतो. सोबतच प्रशिकचा जन्मदिवस आहे, त्याला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा अर्पण करतो. तुझ्या सर्व इच्छा आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ. तुझ्या शुभ हस्ते परिवाराची सेवा घडो, धम्माची आणि समाजाची सेवा घडो, पर्यायाने या भारत देशाची सुद्धा सेवा तुझ्या हस्ते घडो. अशा प्रकारची मंगल कामना अर्पण करून अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.